नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले. तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत. तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे. तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या. तुझ्या बापानं दिले होते का? असंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो. ड्रोन मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून. नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगता. मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही. ते स्वतः जबाब नाही झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला? त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले. तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत. तुमच्या घामाने दिलेत. तुम्ही कष्ट उपसून दिलेत. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे. तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे. तुझ्या पायातले चपला कोणी दिल्यात? पायातले वाहनं कोणी दिलेत? अंगावरचे कपडे कोणी दिलेत? तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या. तुझ्या बापानं दिले होते का? आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. ड्रोन मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून. अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं. मी प्रामाणिक माणूस आहे, इमानदार माणूस आहे, पक्ष पाहत नाही, काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही. 2-4दा बुडवलं ना, आता भरले आहेत नदी आणि नाले, त्यावेळेस कळेल. बोला. या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच बोललो, अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे. नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगता. ते स्वतः जबाब नाही झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला? मी असं बोललेलो नाही. असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल. 1000 वेळा. अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा, पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय. मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही. काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये राजकारण आहे अध्यक्ष महोदय. मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलनं केली. पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाही आहे, पण यांची माफी मागणार नाही. याला राजकारण करायचंय. पिंपळाचं पान पडलं, हे लोक म्हणतात पिंपळगाव जळालं, ह्याला राजकारण करायचं अध्यक्ष महोदय. भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत या आशयाच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले होते, मात्र त्यांना बोलू दिलं गेलं नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित देखील करण्यात आलं होतं. विधानसभेतील गदारोळानंतर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा बाप मोदी आहे, पायातली चप्पल आम्ही दिलं, आई बहिणीला पैसे दिले असं शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे वक्तव्य केलंय. आम्ही सभागृहात याच विषयावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर विधानसभेत बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी मोदी स्वतःच बाप झाले नाही, त्यांना दुसऱ्यांचा बाप कशाला करता असं वक्तव्य करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जर सरकारने शेतकऱ्यांची माफी मागितली असती तर विषय तिथेच संपला असता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही हीच मागणी लावून धरली होती, मात्र आम्हाला बोलूच द्यायचं नाही अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. आम्ही अध्यक्षांकडे मागणी करूनही आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, म्हणूनच आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली असं देखील वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्यांना जर हे सरकार पाठीशी घालत असेल तर आम्ही सभागृहात बसू शकत नाही असं सांगत वडेट्टीवार यांनी सरकारचा निषेध केला.